26 मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एका कच्च्या बटाट्यापासून भरपूर असे लाटीव पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आणि नवीन आहे. पद्धत जरी थोडीशी वेगळी आणि नवीन असली तरीसुद्धा हे पापड बनवायला खूप सोपे आहेत आणि तळल्यानंतर पहा 4 पटीने फुलतात आणि खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सुरुवातीला आपल्याला एक कच्चा बटाटा साल काढून घ्यायचा आहे. साल काढल्यानंतर बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत आपल्याला अशा बाउलमध्ये पाणी घेऊन हा बटाटा पाण्यामध्ये डीप करून ठेवायचा आहे. जेणेकरून हवेच्या संपर्कात जर हा बटाटा आला तर तो काळा पडू नये म्हणून. आता बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सुरीच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे हा बटाटा कट करून घेऊया किंवा चिरून घेऊया. हा बटाटा चिरताना पहा आपल्याला खूप जास्त याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या नाही. थोड्याशा मीडियम साईजच्याच आपल्याला याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता बटाटा मी छान कट करून घेतला आहे. आता परत आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे या संपूर्ण फोडी टाकायच्या आहेत. आता या फोडी आपल्याला परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, छोटं भांडं, आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या या बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत. आज आमच्याकडे कुत्रं खूप जास्त भुंकत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज देखील येत असेल त्याचा. आता आपल्याला काय करायचं की यामध्ये पाणी घालायचं नाही. या फोडी अशाच वाटून घ्यायच्या आहेत किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत. पण तुम्हाला जर पाणी लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता बटाट्याची मी अगदी छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर साधारण 1 वाटी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे एका बटाट्यापासून. जर का या पेस्टमध्ये बटाट्याचे मोठे तुकडे असतील ना तर तुम्हाला ही पेस्ट गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि मगच याचा वापर करायचा आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे. आता ज्या वाटीने आपण पेस्ट मोजून घेतली आहे ना त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 2 वाटी पाणी मोजून घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं आहे कारण याला थोडीशी पेस्ट राहिली होती ती वायाला जायला नको म्हणून. आता ही आपण दुसरी वाटी यामध्ये पाणी घालूयात. तर बटाट्याची पेस्ट आपली जेवढी आहे ना त्यापेक्षा दुप्पटी ते पाण्याचा वापर करायचा आहे. आता गॅस आपल्याला चालू करायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही पेस्ट असं सतत ढवळत राहून शिजवून घ्यायची आहे. पेस्ट गरम झाली ना की लगेच घट्टसर व्हायला लागते. त्यासाठी हलवणं कुठेही थांबवायचं नाही, नाहीतर याचे गोळे होऊ शकतात किंवा गाठी होऊ शकतात. तर आपण याला आता सतत हलवून ही पेस्ट शिजवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता पेस्ट आपली घट्टसर व्हायला लागली. पेस्ट घट्टसर व्हायला लागली ना की ती बुडाला अशी चिकटायला लागते. त्यासाठी तुम्हाला हलवणं कुठेही थांबवायचं नाही. पाहता पाहता साधारण 1 मिनिटामध्येच आपली पेस्ट आहे ना ती घट्टसर झालेली आहे. पहा एकदम स्मूथ आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता मात्र गॅसची फ्लेम तुम्ही लो केली तरीसुद्धा चालेल. लो गॅसवरती आपल्याला ही पेस्ट आता 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. हे बटाट्याचे पापड करायला खूप सोपे आहेत. तुम्ही हे पापड एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये वर्षे 2 वर्षे स्टोअर देखील करून ठेवू शकतात आणि खरंच सांगते खायलाही हे पापड खूप टेस्टी लागतात. तळल्यानंतरसुद्धा खूप छान पांढरे शुभ्र होतात आणि खूप जास्त फुलतात. तर 2 मिनिटं आपण ही पेस्ट शिजवून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये. आता परत आपल्याला लो गॅसवरती 2 ते 3 मिनिटे ही पेस्ट चांगली शिजवून घ्यायची आहे. हे पापड करायची पद्धत पहा थोडीशी वेगळी आणि नवीन आहे. पद्धत जरी वेगळी असली ना तरीसुद्धा खूप सोपे आहेत हे पापड करायला. अगदी सहज तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असे बटाट्याचे पापड बनवू शकाल ही माझी खात्री आहे. या पेस्टमध्ये मीठ घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटे आपण लो गॅसवरती परत याला छान शिजवून घेतले. तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा याचा रंग बदलला आहे. ही पेस्ट ट्रान्सपरंट दिसायला लागली आहे. अशी पेस्ट तयार झाली ना की यामध्ये आपल्याला आणखी एक जिन्नस घालायचं आहे ज्यामुळे आपले पापड खूप छान फुलतात आणि मस्त पांढरे शुभ्र होतात. तर आता यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. ज्या वाटीने आपण पेस्ट मोजून घेतली ना त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. आता परत यामध्ये आपल्याला पाव चमच्याला थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे कारण आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे तर या पिठापुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता पाव चमचा आपल्याला पापड खार घालायचा आहे. पापड खार नसला तर नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण पापड खार थोडासा यामध्ये घातला ना की पापड खूप छान फुलतात. आता हे पीठ आपल्याला या पेस्टमध्ये अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे.
पीठ मिक्स करत असतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. फ्लेम आता कुठेही वाढवायची नाही. कमी गॅसवरतीच आपल्याला ही आता पुढची प्रोसेस करायची आहे. यामध्ये घातलेलं तांदळाचं पीठ या पेस्टमध्ये छान एकजीव झालेलं आहे. पण हे मिश्रण मला थोडंसं सैलसर वाटते, म्हणजे थोडं पातळ वाटतंय. आणखी आता आपण यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालूयात. तर इथे मी पीठ घरचं वापरलं आहे, म्हणजे घरी तयार केलेलं आहे. तुम्ही विकतचंसुद्धा पीठ वापरू शकता. घरी पीठ कसं करायचं मी थोडक्यात सांगते. राशनचे तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला परत सावलीमध्ये वाळवून घ्यायचे आहेत. 2-3 दिवस आपण हे तांदूळ छान वाळवून घेतल्यानंतर बारीक गिरणीवरती दळून आणायचे आहेत. दळल्यानंतर आपल्याला हे पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे, म्हणजे असं छान पांढरं शुभ्र आणि बारीक पीठ आपल्याला मिळतं. तुम्ही इथे पाहू शकता तांदळाचं पीठ आपलं या पेस्टमध्ये छान मिक्स झालं आहे आणि पिठाचा अशा प्रकारे छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे. असा गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा आणि तयार पीठ लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता पीठ खूप गरम आहे, हाताने आपण याला मळू शकत नाही. त्यासाठी काय करायचं की स्मॅशर घ्यायचं आणि स्मॅशरच्या साहाय्याने अशा प्रकारे पीठ आपल्याला छान फोडून याला मळून घ्यायचं आहे. जितकं पीठ तुम्ही छान मळून घ्याल ना, तितके पापड तुमचे परफेक्ट बनतील. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी इथपर्यंत पाहत आलाय, म्हणजे ही रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना, तर रेसिपीला लाईक, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मळून घेतले. सुरुवातीला स्मॅशरच्या साहाय्याने आणि नंतर मी हे पीठ हाताने अशा प्रकारे छान मळून घेतले. पीठ आपल्याला अगदी मस्त मळून घ्यायचं आहे. आता पीठ छान मळून झालं ना की याचे एकसारखे आपल्याला 3 भाग तयार करून घ्यायचे. तुम्ही 3-2 तुमच्या आवडीप्रमाणे याचे भाग तयार करून घेतले तरीसुद्धा चालतील. तर मी याचे छोटे छोटे आकारामध्ये 3 साईजचे रोल तयार करून घेते. आता आपल्याला पोहे चाळायची चाळणी असते ना, ती घ्यायची आहे. या चाळणीला आपल्याला तेल, तूप काही लावायची गरज नाही. आता तयार केलेले रोल आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत, कारण हे रोल आपल्याला परत वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी आली आहे. आता यावरती आपल्याला रोल असलेली चाळणी ठेवून द्यायची आहे. आता परत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला 15 ते 20 मिनिटे मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी छान वाफलं आहे. पिठाला अशा प्रकारे बोट लावून पाहिल्यानंतर पीठ बोटाला चिकटत नाही, तेव्हा समजायचं पीठ आपलं परफेक्ट वाफलेलं आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आणि तयार रोल आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता हे रोल आपल्याला फोडून घ्यायचे, तर चमच्याच्या साहाय्याने रोल फोडून घेऊ शकता किंवा माझ्याप्रमाणे छोट्या उलथण्याने सुद्धा असे हे रोल फोडून घेऊ शकता. सुरुवातीला आपल्याला या रोलला फक्त असं फोडून घ्यायचं आहे आणि मग हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ खूप गरम आहे, हात भाजू नयेत म्हणून आपण अगोदर हे रोल फोडून घेऊयात. आणि पीठ फोडल्यानंतरसुद्धा आपल्याला डायरेक्ट याला हाताने मळायचं नाही. सुरुवातीला आपण स्मॅशरच्या साहाय्यानेच हे पीठ मळून घेऊयात आणि मग थंड झाल्यानंतर आपण याला हाताने मळून घ्यायचं आहे. पीठ तुम्ही जितकं छान मळाल ना, तितकेच तुमचे पापड परफेक्ट बनतील. पीठ आपलं अगदी छान मळून झालं आहे. आता आपण हात स्वच्छ करून घेऊयात. हात स्वच्छ केल्यानंतर तेलाचा आपल्याला थोडासा हात लावून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला याच्या लाट्या तयार करायला घ्यायच्या आहेत. पापड तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे ना, त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊन याच्या अशा प्रकारे छोटे छोटे पिठाचे पेढे तयार करून घ्यायचे किंवा पिठाच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण पिठाच्या लाट्या आपल्याला एकदम बनवून ठेवायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता संपूर्ण पिठाच्या मी लाट्या तयार करून घेतल्यात. यातली फक्त एक लाटी आपल्याला पापड बनवण्यासाठी काढून घ्यायची आणि बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या आहेत साईडला. आता इथे मी पापड बनवण्यासाठी पॉलिथिन शीट घेतली आहे, त्याला थोडंसं तेल लावलं आहे. आता अशा प्रकारे आपल्याला लाटी यावरती ठेवायची आहे आणि वरतून परत एक पॉलिथिन शीट ठेवायची आहे, त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता वाटीने अशा प्रकारे प्रेस करून आपण हा पापड बनवून घेऊयात. पापड थोडासा जाड वाटतो आहे, तर मी काय करणार आहे, लाटण्याने परत त्याला थोडंसं लाटून घेणार आहे, म्हणजे पापड आपला मस्त पातळ तयार होईल. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता मस्त आपला पापड तयार झाला आहे. वरची पॉलिथिन शीट काढायची आहे आणि हा पापड आपल्याला दुसऱ्या पॉलिथिन शीटवरती वाळत घालायचा आहे. फक्त वाळत घालताना थोडासा असा हात फिरवायचा, म्हणजे पापड खाली चिटकतो खालच्या पॉलिथिनला आणि वरची पॉलिथिन काढून घ्यायची. पहा मस्त पापड तयार झाला आहे. आता अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखी एक पापड बनवून दाखवते. प्रत्येक वेळेस पापड बनवताना याला तेल लावायची गरज नाही. एखाद्या वेळेसच आपल्याला तेल लावायचं, जेव्हा आपण पापड लाटतो ना तेव्हा चिकटेल ना, तेव्हाच याला तेल लावून घ्यायचं आहे. आता मी संपूर्ण पापड अशाच प्रकारे लाटून घेणार आहे.
तुम्हाला खूप गोल गरगरीत हे पापड हवे असतील ना, तर एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या सहाय्याने याला छान गोल आकार द्यायचा. पण आकार देताना आपल्याला वरची पॉलिथिन शीट काढायची नाही, ती तशीच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे वाटीने याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त गोल गरगरीत आपला पापड तयार झाला आहे. आणि ही कणिक जी एक्स्ट्रा निघाली आहे ना, तिचा वापर आपल्याला परत करायचा आहे पापड बनवण्यासाठी. आपण जर हे पापड डायरेक्ट पोळपाटावरती लाटले ना, ते त्याला चिकटून राहतात, निघत नाहीत व्यवस्थित. म्हणून आपल्याला पॉलिथिन शीटचा वापर करून हे पापड बनवून घ्यायचे आहेत. हे पापड करायला खूप सोपे आहेत, अगदी झटपट होतात आणि खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात. त्याच त्या जुन्या पद्धतीचे पापड बनवून आणि खाऊन तुम्हाला कंटाळा आला असाल ना, तर एकदा या पद्धतीने हे बटाट्याचे पापड करून पहा, खूप टेस्टी होतात. आता राहिलेले सर्व पापड मी याच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतलेत. खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत. एक कच्चा बटाटा आणि एक वाटी आपण तांदळाचं पीठ वापरून भरपूर असे पापड तयार केलेले आहेत. आता तयार पापड तुम्ही घरामध्ये सावलीत देखील वाळू शकता फॅनखाली, पण मी हे पापड गच्चीवरती घेऊन आलेली आहे. आता हे पापड मी 2 दिवस असेच गच्चीवरती ठेवणार आहे छान उन्हामध्ये वाळण्यासाठी. आता पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवस मी हे कडकडीत उन्हामध्ये बटाट्याचे पापड वाळून घेतले. तुम्ही पाहू शकता खूप मस्त पांढरे शुभ्र आणि एकदम पातळ आपले पापड तयार झालेले आहेत. असे पापड बनवून तुम्ही वर्षे 2 वर्षे स्टोअर करून ठेवू शकता. खराब होत नाहीत, छान लागतात. जेव्हा तुम्हाला बटाट्याचे पापड खावेसे वाटतील ना, तेव्हा मस्त तळून खायचे. मस्त कुरकुरीत होतात आणि खूप जास्त फुलतात सुद्धा. आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये अशा प्रकारे पापड टाकून तळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 4 पटीने हा पापड फुललेला आहे. खूप मस्त हे पापड तयार होतात. तेल चांगलं तापलं ना की फ्लेम आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे पापड पटकन लाल होत नाही. पहा छान पांढरा शुभ्र राहतो. तुम्ही पाहू शकता बटाट्याचा पापड असूनसुद्धा खूप मस्त हा पापड तयार झालेला आहे. तर नक्की एकदा करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता काही पापड मी इथे तळून घेतलेत. खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत. छान कुरकुरीत होतात आणि चवीला तितकेच भन्नाट लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.